नमस्कार मंडळी, मी अंकिता स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर एका ताईची कमेंट आलेली होती मागच्या व्हिडिओला की अन्विकाला तू काय काय डाएटमध्ये द्यायची किंवा काय काय तिला दिलं, काय इग्नोर केलं, काय नाही दिलं, सो ते प्लीज शेअर कर। सो मी आज त्यावरच व्हिडिओ घेऊन आली आहे। तर मी आज अन्विकाचा लहानपणापासूनचा डाएट प्लॅन सांगणार आहे की काय काय तिला आत्तापर्यंत दिलं आहे। आणि अन्विका कोण, तर अन्विका ही माझी मुलगी आहे आणि छोटीशी गोडुली बाहुली आहे 2.5 वर्षाची। सो चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। सर्वात आधी तर अन्विका 6 महिन्यापर्यंत फक्त आईच्या दुधावरच होती। ॲक्च्युली तिने फॉर्म्युला मिल्क कधी एक्सेप्ट नाही केलं आणि तिला त्याची गरज पण नाही पडली तशी। सो फक्त ब्रेस्ट मिल्क आणि पाणी पण तिला 6 महिन्यानंतर दिलं। यात सर्व मला बोलायचे की नको पाणी दे, ओठ कोरडे पडतात, तहान लागते, पण असं नसतं। आपल्या दुधाचं 70% पाणी असतं, सो पाण्याची गरज त्यांना नसते। आणि जर आपण पाणी देत राहिलं तर त्यांची किडनीची कॅपॅसिटी पण इतकी नसते की ते कॅरी करतील ते पाणी। सो पाण्याची त्यांना गरज नाही फारशी आणि त्या दुधातल्या पाण्यातूनच त्यांची म्हणजे पाण्याची तहान भागत असते, सो त्याची काही गरज नाही। आणि 5व्या-6व्या महिन्यापासून मी तिला सुवर्णप्राशन आणि कल्प दिलं। हे सुवर्णप्राशन आणि कल्प मार्केटमध्ये खूपच मिळतात वेगवेगळे, किंवा काही लोक असे विकायला पण घेऊन येतात घरी की तुमच्या घरी लहान बाळ आहे तर हे ड्रॉप्स द्या, हे सुवर्णप्राशनचे ड्रॉप्स आहे वगैरे। पण मग ते न घेता मी तिला कधीच दिले नाही, असे बाहेरचे कोणतेही ड्रॉप्स वगैरे कसलेच नाही दिलेले। मी तिला बालाजी तांब्यांचं सुवर्णप्राशन आणलेलं होतं आणि तेच 5 ते 6 महिन्यानंतर मी तेच द्यायला लागले होते तिला। तर ते थोडंसं तुरट असतं सुवर्णप्राशन, सो काही बाळ घेत नाही ते। आणि डोलो ते खायची, कारण मग मी तिला मधमध्ये मिक्स करून द्यायचे। काही जण दुधामध्ये देतात, तर ती असंही दुधामध्ये नव्हती खात, पण तिला मधमध्ये दिल्यावर ती खात होती। सो तिने 12 ते 13 महिन्यापर्यंत ते खाल्लेलं आहे। सो ते खूप इफेक्टिव्ह आहे, म्हणजे मी ते एक्सेप्टच करेल, कारण त्याने स्मरणशक्ती वाढते, इम्युनिटी पण वाढते लहान मुलांची। आणि ते तेव्हा नाही जाणवलं तरी काही दिवसांनी आपल्याला कळतं की नाही याचा इफेक्ट आहे। सो ते खूप चांगलं आहे, तुम्ही पण ते यूज करू शकता। आणि मी बालाजी तांब्यांचं यूज केलं होतं। मार्केटमध्ये तसे भरपूर ब्रँड्स आहे, पण मग त्यांचं खूप चांगलं आहे आणि चांगल्या प्रकारे आहे, ओरिजिनल आहे, सो तुम्ही ते घेऊ शकता। आणि तसंही बालाजी तांब्यांचे मेडिकल्स असतात जागोजागी, सो तुम्ही तिथे जाऊन ते परचेस करू शकता। ते खूपच इफेक्टिव्ह आहे आणि डोलोला तेच दिलं होतं मी। 6 महिन्यानंतर मग तिला हळूहळू पाणी दिलं। मग पाण्याबरोबरच तिला थोडंसं जेवण सुरू केलं होतं। तर ती सर्वात आधी सकाळी उठल्या सुवर्णप्राशन घ्यायची, त्यानंतर मग कोणत्याही फ्रूटचा ज्यूस द्यायचे मी तिला, किंवा त्याच्या आधी ती ब्रेस्ट मिल्क घ्यायची, त्यानंतर मग ज्यूस प्यायची। मग तसं 11-12 वाजता पुन्हा तिचं सगळं आंघोळ वगैरे सगळं आवरलं तिला झोपवायच्या आधी, तर मी तिला खिचडी किंवा ओट्स किंवा डाळचे वेगवेगळे सूप किंवा उपमा असं वेगवेगळं बनवून द्यायचे। सुरुवातीला मी या सगळ्या गोष्टींमध्ये अगदी फक्त तूप, जिरे असं थोडंसं टाकून, मीठ टाकून असं तिला द्यायचे शिजवून, तर ती ते खायची। त्यानंतर जसं जसं हळूहळू थोडीशी मोठी झाली ती, मग या सगळ्या पदार्थांमध्ये मी थोडीशी एक मिरची असं थोडं तिला चव लागण्यासाठी असं व्हेरिएशन देत गेले आणि ती सगळंच खायची, कारण मग तिला ती आवड झाली होती खायची। आणि मेन म्हणजे तिला मी खिचडी वगैरे हे सगळं घरगुतीच द्यायचे, मी कोणत्याही प्रकारचं तिला सॅरेलॅक वगैरे कधी दिलं नाही आणि तिला ते आवडलंही नाही। मी 1-2दा आणले पण होते की काहीतरी नवीन म्हणून ट्राय करू, ड्रायफ्रूट्स पावडरचं वगैरे बरंच वेगवेगळे फ्लेवर मिळतात, सो मी आणून बघितले होते, पण त्याचा काही उपयोग झाला नाही, तिने ते काहीच खाल्लं नाही। आणि एक म्हणजे नाचणी पण ती कधी खात नव्हती, सगळे म्हणायचे की नाचणीचं वगैरे दे, चांगलं असतं बाळासाठी, पण तिला ते कधीच आवडलं नाही। सो मी खूप फोर्स नाही केला, कारण जर अशा त्यांची ती सुरुवात असते खाण्याला, इंट्रोड्यूस होतात ते, आणि मग त्याच्यातच आपण तिला एकदमच न आवडती फोर्सफुली गोष्ट खाऊ घातली तर मुलं कंटाळा करतात, मुलांचा इंटरेस्ट निघून जातो जेवणामधून। सो मग ते करायचं नाही। सुरुवातीला 2-3 गोष्टी हळूहळू एक इंट्रोड्यूस करायचं। जी पण कोणती नवीन गोष्ट आपण त्यांना इंट्रोड्यूस करू ती सलग 3 दिवस द्यायची, त्याने मग त्यांचा इंटरेस्ट वाढतो, मग त्यांना कळतं की हां हे असं टेस्ट आहे, ते हळूहळू फील करता, मग तो पदार्थ त्यांना समजतो। सो मग अशा प्रकारे मी द्यायचे
आणि खिचडीचं प्रीमिक्स मी रेडीच करून ठेवलेलं होतं घरी. तांदूळ, डाळ, त्याच्यात थोडेसे मखाणे, ओवा, जिरे याची सगळी पावडर बनवून ठेवलेली होती. मग गरम गरम बनवायचं आपण, ते पावडर आपण यूज करू शकतो 1 महिना वगैरे 2 महिना, थोडी थोडी बनवून ठेवायची, म्हणजे मग टेन्शन नसतं. आणि पावडर असल्यामुळे त्यांना ते खाण्यासाठी पण खूप इझी असतं. सो ते पण तुम्ही करू शकता. तर सकाळच्या लंचमध्ये आपण असं वेगवेगळं देऊ शकतो. डोलोला मी हे सर्व द्यायचे आणि रोज वेगवेगळं करायचे. जोपर्यंत तिला सगळं इंट्रोड्यूस होत नाही तोपर्यंत 3 दिवस एक पदार्थ द्यायचे. पण मग ज्या वेळेस तिला सगळं इंट्रोड्यूस झालं त्यानंतर मी रोज वेगवेगळं द्यायला लागले. सो मग ओट्स बनवू शकता, कधी डाळीचं सूप बनवायचं वेगवेगळा, किंवा उपमा बनवायचा. मग हळूहळू तिच्या उपमामध्ये मी पालक टाकायचे, कधी गाजर टाकायचे, असे वेगवेगळे व्हेजिटेबल्स त्यातच मॅश करून टाकायचे. कारण जोपर्यंत ती छोटी होती तिला इतकं व्हेजिटेबल्स कळत नव्हतं, जोपर्यंत आपण पूर्ण सॉलिड तिला देत नाही तोपर्यंत. सो मी तोपर्यंत सगळे व्हेजिटेबल्स असे मॅश वगैरे करून तिच्या उपम्यामध्ये टाकायचे. खिचडीच्या ते जे बनवलेलं होतं बॅटर त्याच्यात टाकायचे, किंवा ओट्समध्ये. तर मी तिला असं वेगवेगळं द्यायचे. नंतर थोडी मोठी झाल्यानंतर तिला मी नॉनव्हेजचे पण सूप सुरू केले. तर तिला ते खूप आवडायचं. नॉनव्हेजचं सूप तिचं एकदम फेवरेट होतं. सो मग ते मी संध्याकाळच्या जेवणाला तिला जास्त द्यायचे, नॉनव्हेजचं सूप. आणि आधीमध्ये तिला कधी काही खावंसं वाटलं, नंतर जेव्हा तिला थोडेसे दात निघायला लागले, मग तिला ते क्रेविंग होती काहीतरी खाण्याची काय मुलांना. सो मग मी तिला तेव्हा फ्रूट्स द्यायचे, कारण फ्रूट्स असे आपण कट करून त्यांच्यासमोर ठेवले की ते हाताने खातात. मग ते हाताने खाल्लं की त्यांचा इंटरेस्ट वाढतो जेवणामध्ये आणि ते फ्रूट्स पण खाल्ले जातात. आणि तसं पण ऑलरेडीच डोलोला खूप सारे फ्रूट्स आवडायचे आधीपासूनच. मग तिला ते खूप छान वाटायचं, ती हाताने खायची. आणि ती म्हणजे 9-10 महिन्याची असल्यापासूनच तिला असं हाताने थोडं कसं पण तिच्या मनाने तिला जमल तसं मी तिला खाऊ द्यायची आधीमध्ये, जेव्हा तिचे मील्स झालेले असायचे. सो मग थोडंफार खायची, थोडंफार सांडवायची. पण मग हे असं करून जर दिलं मुलांना तर त्यांना पण छान वाटतं, त्यांना त्यांच्या हाताने खाल्ल्याचा आनंद होतो. आणि आपण मील दिलेलाच असतो आधीचा, सो त्यांचं पोट भरलेलं असतं, पण ते जे एक सॅटिस्फॅक्शन असतं स्वतःच्या हाताने खायचं, ते जर मुलांना दिलं तर मुलांना खूप इंटरेस्ट वाटतो खाण्यामध्ये. सो तुम्ही ते तसं करू शकता. आणि त्यानंतर जे आहे की ते मुलांना एक्सप्लोर करायला द्या, मुलांना हात लावू द्या, मुलांना हाताने स्वतःच्या खाऊ द्या. कारण जर ते तसं एक्सप्लोर नाही करणार तर त्यांचं मन उठून जाईल आणि दुसऱ्यांच्या हाताने म्हणजे ते भरवायची जी सवय असते ती मग मुलांना खूपच आळसवाणी बनते नंतर. म्हणजे मुलं खूप आळशी होतात. त्यांना थोडे मोठे झाले, त्यांना समजायला लागलं तरी ते म्हणतात का नाही तू भरव. मग ही जी भरवायची सवय ती लागत नाही जर ते स्वतःच्या हाताने खायला लागले. 1.5 वर्षाची असल्यापासून डोलो स्वतःच्याच हाताने जेवते आणि तिला ती सवय लागली आहे. कारण तिला मी तसं हे केलेलं आहे, सवय लावली की जेव्हा पण आम्ही जेवायला बसणार तिला सेपरेट ताट देणार. तिच्या जे काही तिच्या म्हणजे साठी असेल, जे काही तिचं जेवण असेल किंवा मग आमच्या जेवणातून थोडं तिच्या ताटात ठेवायचं. तिला तो आनंद व्हायचा की हे जे खात आहे ते आपल्याला मिळतंय. मग तसं करता करता हळूहळू ती आमच्यासोबतच जेवायला बसायची. मग 1.5 वर्षापर्यंतच मी तिला फक्त हे पेज वगैरे ह्या गोष्टी केल्या. त्यानंतर ती सर्व काही आम्ही जे खातो तेच ती खायला लागली. फक्त तिचं इतकंच होतं की तिने गोड कधीच खाल्लं नाही, तिला आत्तापर्यंतही गोड आवडत नाही आहे. मग वाटलंच तर कधी फक्त गूळ खाते ती, तिला गूळ आवडतो. आणि नवीन चॉकलेट वगैरे म्हणून आम्ही तिला गूळच द्यायचो. तिला वाटायचं तेच कॅडबरी आहे, तेच चॉकलेट आहे. पण आता तिला सर्व समजतं. पण जोपर्यंत कळत नव्हतं तोपर्यंत आम्ही तिला असंच फसवलं, तिला गूळच खाऊ घालायचो. मग नंतर ती हळूहळू सगळं खायला लागली स्वतः. आत्ताही तिचं तसं आहे की तिला सेपरेट ताट हवं असतं, तिला स्वतःच जेवायचं असतं. सो इतकं म्हणजे ती तशी सवय पडते मुलांना जसं आपण ट्रीट करू. आता तेव्हाच तिला तशी सवय असते की हाताने भरवायचं वगैरे. मग तिचं पोट पण नसतं भरलं. जर ते स्वतःच्या हाताने जेव्हा नीट खातात ना तेव्हा त्यांची हेल्थ बनते. आणि मुलं असे चंचल होतात, चालाक होतात. कुठे जाऊन त्यांना असं हे नाही करावं लागत का खा बाळा, त्यांच्या मागं पळावा नाही लागत. बिलकुल नाही, ह्या गोष्टी करावाच नाही लागत जर मुलांना आधीपासून अशी सवय लावली आपण तर. सो ही खूप चांगली सवय. हळूहळू मुलांना
कळेल, एकदा दोनदा ते करतील, खराब करतील, सगळीकडं हात लावतील, कुठे काय काय सांडवतील, पण करू द्यायचं. जर त्यांना ते करू दिलं तर त्यांना ते कळतं आणि जसे मोठे होतील त्यांना समजेल की आपल्यासोबत बसलेले माणसं तर एवढं सांडवत नाहीये, एवढं खराब नाही करत आहे, मग आपण पण हे नको करायला. मग हळूहळू ते सगळं शिकतील. थोडा टाईम द्यावा लागतो या गोष्टींसाठी आणि जितकं आत्ता द्याल, जितकं आत्ता त्यांना वेळ द्याल, तितके मोठेपणी त्यांचे बिहेवियर, मॅनर्समध्ये खूप फरक पडतो. सो हे नक्की करून बघा तुम्ही. ही खूप छान सवय आहे मुलांमध्ये आणि जर ते स्वतःच्या हाताने खातात तर कुठे जाऊन काही प्रॉब्लेम होत नाही. जर आपण कुठे गेलो काही तर त्यांना तो असा स्पेसिफिक आपल्याला वेळ द्यावा लागत नाही की मला याला भरवायचंय, इतका वेळ जाणार आहे, आता हिला अर्धा तास घेऊन बसावं लागेल, आता हिच्या मागे पळावं लागेल, हेही टेन्शन आपल्याला नसतं. आणि त्यांची पण खूप आवड असते वेगवेगळं इनोव्हेटिव्ह खाण्याची, तर ती सुरुवातीपासून लावली तरच होते. नाही तर मग मुलं पण डिपेंडंट असतात आणि वेगवेगळे पदार्थ आपणच द्यायचे असतात त्यांना सुरुवातीला, तर ते एक्सेप्ट करतात. जर त्यांना एक दोन तेच फक्त पेज, त्याच सगळ्या गोष्टी, त्या 2-3 पदार्थ, फक्त 2-3 रेसिपीज तेच जर खाऊ घातलं तर ते असं पण होतं कधी कधी की मुलं 3-4 वर्षापर्यंत तेच मागतात, त्यांना दुसरं काही नकोच असतं, ते भाजीपोळीला पण हात लावत नाही. सो मग तोच आधीचा जो 1.5-2 वर्षापर्यंतचा टाईम असतो तोच हा टाईम असतो जेव्हा आपल्याला सगळं काही त्यांना इंट्रोड्यूस करून द्यायचं असतं आणि त्याने त्यांना खूप हेल्प होते पुढे पण नवीन नवीन गोष्टी एक्सेप्ट करायला. डोलोचं तसंच झालेलं आहे. तिला मी सगळं देत गेले, जे जे आम्ही खाऊ ते ती खायची. त्याच्यामुळे ती कधी तिचं असं पण झालं नाही की तिखट नाही खायचं, हे खूप तिखट लागतंय, कारण तिने ती सवय लागून गेली तिला. आणि आता जर तिला काही फिक्क एकदम असं दिलं एकदम लहान बाळांसारखं तर ती डायरेक्ट बोलते की नको मला हे नाही, याला टेस्ट नाही आहे, अशी बोलती ती. मग तिला टेस्ट कळली हळूहळू. मग सर्व ती हळूहळू नॉनव्हेज खायला लागली. ती आजूबाजूला बघत गेली की आपल्यासोबत आपले बाबा, आई, आजी, आजोबा कसे जेवतात, काय खातात, कशा प्रकारे खातात. आणि लहान मुलं तर खूप छान ऑब्झर्वेशन करतात, त्यामुळे ते खूप हेल्पफुल आहे की त्यांच्यासमोर जेवायला बसा, त्यांना घेऊन जेवायला बसा. फक्त त्यांना एकट्याला खाऊ घालू नका आणि फोन दिला, मग हे दिलं ते दिलं, मग तसं करून खाऊ घातलं, हे बिलकुल चांगलं नाही आहे. त्यांना त्याचं टेक्स्चर फील करू द्या, जे खाताय ते अन्न ते हातात घेऊन बघू द्या, त्यांना अनुभवू द्या, तेव्हा ते कुठे त्यांना त्याच्यात इंटरेस्ट होईल आणि मग ते हळूहळू सगळं एक्सेप्ट करतील. मग अशा प्रकारे मी डोलोला सगळं देत होते. 1.5 वर्षापर्यंत मी फक्त तिचं पेज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू ठेवल्या आणि पूर्ण 2 वर्षाची होईपर्यंत तिने ब्रेस्ट मिल्क पिलं आणि त्यानंतर तिला दूध काही जास्त म्हणजे आवडलं नाही, सो दूध दिलं नाही. आणि आता ती दूध पिते तर ती मी घरी जी प्रोटीन पावडर बनवली आहे ती मिक्स करून ती पिते आणि तेवढ्यासाठीच मी तिला दूध देते. नाहीतर मग दूध पण देत नाही मी तिला शक्यतो, कारण इतकी लहान मुलांचे आत्ता तरी दुधाने दात पण खराब होत आहे. सो मग मी तिला देत नाही आहे. आणि डॉक्टरने पण नाही सांगितलं आहे, तिच्या डॉक्टरने, की तिला दूध देऊ नका. तिला ॲलर्जी खोकला होतो सारखा आणि सो ते दूध तिच्यासाठी चांगलं नाही आहे. त्यामुळे मग आम्ही दूध इग्नोरच करतो जरा आता तरी. आधी तिला खूप आवडायचं सुरुवातीला, ते प्रोटीन पावडर बनवलेली होती मी, ती टाकून ती प्यायची. पण आता मी हप्त्यातून 2-3 दिवसच तिला ते देते, कारण ती पावडर पिण्यासाठी. आता तिला हळूहळू टेस्ट सगळ्याच कळतात, त्याच्यामुळे तिला समजतं की आपण हे खायचं, ते पाहिजे. आता ती चटपटीत गोष्टी मागते. मग असं हळूहळू मुलं त्यांची टेस्ट बनवतात एक स्वतःची आणि त्यांना माहीत असतं. प्रत्येक मुलाची आवड वेगळी असते. काहींना वाटतं की खूप मुलं गोड खातात आणि काही असतात की त्यांना तिखटच आवडतं, जे की अन्विकासारखे असतात, त्यांना नाही आवडत गोड. सो त्यांची चॉईस आहे आणि त्यांना त्यांच्या चॉईसनुसार आपल्याला काय काय वेगवेगळं देता येईल ते आपण बघायचं असतं. आणि अशा प्रकारे मी डोलोला डाएट देत गेले आत्तापर्यंत. आणि आत्ता तिची स्कूल सुरू झाली आहे. सो स्कूलच्या टिफिनमध्ये ती प्ले ग्रुपला आहे अजून, त्यामुळे मग स्कूलच्या टिफिनमध्ये स्कूलवाले पण सांगतात, त्यांच्या टीचर पण सांगतात की त्यांना भाजीपोळी देऊ नका, कारण इथे मुलं भाजीपोळी खात नाही प्रॉपर वगैरे. सो सुरुवातीला स्कूलच्या डेजला मी तिला भाजीपोळी द्यायचे, कारण मला माहीत होतं ती भाजीपोळी खाते. पण तिच्या वयाचे मुलं बाकीचे भाजीपोळी खात नाही, सगळे असे काहीतरी स्नॅक्स वगैरे टिफिनला आणतात. सो मग टीचरने सांगितलं की ही भाजीपोळी आणते आणि बाकीचे मुलं स्नॅक्स आणतात. सो मग ते स्नॅक्स बघून मग हिचं जेवण होईल का, हिचं टिफिन संपेल का, हिला जेवता येईल का,
पण त्यांनी पण बघितलं नंतर की मुलगी भाजीपोळी खाते, हिला सवय आहे, सो मी तिला काही स्नॅक्स देत नाही. हप्त्यातून 1-2दा फक्त देते, नाही तर मी भाजीपोळीच देते तिला. छान तिच्या प्रकारे तिला आवडेल त्या भाज्या बनवते किंवा पराठे जास्त बनवते मी, कारण मग भाजीपोळी खाण्यापेक्षा पराठे तिला इझी असतात खाण्यासाठी. आणि ती इतकी पण मोठी नाही आहे, छोटी आहे, सो मग तिथे सगळं मेसी असतं. मग ती भाजी पोळी ते इतकी लक्षपूर्वक खाल्ली पण पाहिजे. एकमेकांकडे लक्ष देतात मुलं, नीट जेवत नाही. त्यामुळे मग मी पराठा देते. तर पराठे तिला खूप आवडतात. मग वेगवेगळे पराठे बनवून देते, त्यात सगळे व्हेजिटेबल्स वापरून बनवते. सो तिला ती सवय. असा होता डोलोचा डाएट आत्तापर्यंतचा. आणि तुम्ही त्यातलं काही वापरू शकता तुमच्या मुलांसाठी, तर नक्कीच युजफुल होईल तुम्हाला पण. ट्राय करून बघा, कारण मुलांना आपण वेळ दिला, तितके व्हेरिएशन दिले जेवणात, ते नक्कीच जेवतात. आणि हे आत्ताच करायला हवं, जोपर्यंत ते छोटे. नंतर काहीही होत नाही, एकदा त्यांचा इंटरेस्ट गेला जेवणातून तर काहीही होत नाही. सो आजसाठी इतकंच. बाय.